नमस्कार, ऑटोमॅगी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। तर तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलोय आपण नवीन करकरीत विषय। रिक्षाची सर्व्हिसिंग शोरूमला करावी का बाहेर लोकल गॅरेजवर, यातून किती फायदा होतो आणि किती नुकसान होतं आणि हे कंपनीवाले आपल्याला कसे ठगवतात यावर आपण चर्चा करणार आहोत। त्या अगोदर आपले जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर चला। तर भावांनो, सर्व्हिसिंग मध्ये काय काय येतं तुम्हाला तर माहिती असेल। जे लोक सर्व्हिसिंग करतात आणि शोरूमवाले कसे ठगवतात, कसे बिल लावतात, जीएसटी लावून कशी मारतात आपली, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे आपली सर्व्हिसिंग आहे ना लोकल गॅरेजला करत जावा। किती दोन मिनिमम 2 सर्व्हिसिंग तरी करत जावा। तिसरी सर्व्हिसिंग तुम्ही शोरूमला गेले तिकडे 4 पैसे जास्त घालवले तर चालेल, कारण शोरूमला सर्व्हिसिंग करण्याचा फक्त एक फायदा आहे मित्रांनो। शोरूमला जाण्याचा फक्त एकच फायदा आहे की तुमचे चाक खोलून व्यवस्थित मागं पुढं करून टायर रोटेशन करून तुमचे ब्रेक लायनर व्यवस्थित साफ करतात आणि मेन महत्त्वाचे हवा मारतात। हवा मारल्यामुळे तो कचरा राहत नाही। त्याच्यामुळे शोरूमला जाण्याचा फक्त हा एकच फायदा आहे, बाकी काही फायदा नाही आहे शोरूमला जाण्याचा। आणि तुम्ही लोकल गॅरेजला करू शकता सर्व्हिसिंग। तर लोकल गॅरेजला सर्व्हिसिंग मध्ये काय काय येतं मित्रांनो। सर्व्हिसिंग मध्ये मित्रांनो फक्त तुम्हाला 2 लिटर ऑइल टाकावं लागतं। याच्यामध्ये 2 लिटर ऑइल मध्ये मित्रांनो तुम्हाला 480 रुपयाला 2 लिटर ऑइल येतं। तर 480 रुपये मध्ये तुम्ही मित्रांनो 2 लिटर ऑइल आरामात टाकू शकता। आणि महत्त्वाचं दुसरं काय असतं तुमचं एअर फिल्टर। एअर फिल्टर तर काय बदलण्याची गरज नाही मित्रांनो। मी एअर फिल्टर आता 2 वर्षांनी चेंज केलेलं आहे। 2 वर्षांनी एअर फिल्टर चेंज केलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता इथं ऑइल फिल्टर आहे, हा ऑइल फिल्टर आहे। तर ऑइल फिल्टर मध्ये मित्रांनो तर 3 सर्व्हिसिंगला ऑइल फिल्टर चेंज केला तरी चालतो। ऑइल फिल्टरची पण एवढी काही गरज नसती। तर तुम्हाला राहिलं काय फक्त तुमचं ऑइल चेंज करणं। तर ते तुम्ही फक्त कुठं ऑइल भेटतं तिथं पण जाऊन चेक करू शकता, चेंज करू शकता। कारण कसं आहे जिथं आपण ऑइल घेतो ना मित्रांनो ते आपल्याला चेंज करून देतात। 2 लिटर तुमचं 480 रुपये जातात ना, आणि तेच चेंज करून त्याला 20 रुपये द्या आणि नाही दिले तरी चालतंय। 500 रुपये तुमचं चेंज करून देतात ऑइल। आणि दुसरं काय महत्त्वाची गाडीची वॉशिंग 100 रुपयात वॉशिंग होती, 150 रुपयात मस्त फुल वॉश होती गाडी। त्याच्यानंतर तुमचं 100 रुपयात मित्रांनो ते तुम्ही हे लावू शकता, आपलं ग्रीसिंग करू शकता, मस्त ग्रीसिंग करायचं। आणि आता महत्त्वाचं म्हणजे नवीन गाड्यांना तुम्ही इकडे पाहू शकता, नवीन गाड्यांना इकडे पुढं हा निप्पल दिलेला नाही। आता हा निप्पल बघा इथं, आता तुम्हाला काढून दाखवतो मी, हे बघा हा निप्पल। तर हा निप्पल तुम्ही जिथं हाफपिन मारतात मित्रांनो तिथं हा निप्पल मारून घ्या, कारण नवीन गाड्यांना दिलेला नाही हा निप्पल। का निप्पल दिला नाही काय मला समजत नाही, कारण नाही। तर हा निप्पल मारून घ्या, जेणेकरून तो निप्पल मारला की तुमचं ग्रेसिंग मस्त आतमध्ये जाईल, व्यवस्थित ग्रेसिंग होईल तुमचं। त्याच्यामुळे सांगतो तो निप्पल मारून घ्या। 150 रुपये टॅप मारून देतात तो, तर व्यवस्थित ग्रेसिंग होतं। फक्त एवढाच खर्च आहे तुम्हाला, दुसरा जास्त खर्च येत नाही आहे। 2 सर्व्हिसिंग मिनिमम 2 सर्व्हिसिंग लोकल गॅरेजला बिंदास करत जावा, काही काळजी करण्याचं कारण नाही मित्रांनो। कारण शोरूमला तुम्हाला जीएसटी लावून 1350 रुपये फक्त सर्व्हिसिंगचे घेतात। तर त्या सर्व्हिसिंगमध्ये काय काय येतं मित्रांनो, फक्त ग्रीसिंग ऑइल चेंज करतात, काहीच नाही करत। म्हणजे तुम्हाला ते जर हे टाकायचं म्हणलं ना ऑइल फिल्टर टाकायचं म्हणलं तरी त्याचे चार्जेस लावले जातात वेगळे, एअर फिल्टर टाकायचं म्हणलं तरी त्याचे चार्जेस वेगळे लावले जातात। मग या सर्व्हिसिंगमध्ये 1350 रुपये देऊन आपण हे काय करतात, काहीच नाही करत। मग तुमचं 500 रुपयाचं ऑइल आहे आणि 100 रुपये तुमचं काय ग्रीसिंग होतं आहे, 100 रुपये तुमचे 150 रुपये धरा आपण वॉशिंगला जातात आहे, 500 100 600 आणि 700 750 रुपये तुमची सर्व्हिसिंग व्यवस्थित होती। त्याच्यानंतर तुम्हाला काय वेगवेगळे पार्ट टाकायचे आहेत, काय पार्ट गेलेले आहेत ते तुम्ही बाहेर लोकल गॅरेजलाही बसवू शकता। फक्त शोरूमला गाडी नेण्याचं कारण काय आहे की ह्या इलेक्ट्रिक गाड्या आलेल्या आहेत आता, त्याच्यामुळे आहे ना या गाड्यांमध्ये काय प्रॉब्लेम आहे ते फक्त शोरूममध्येच कळतो। फक्त त्यासाठीच गाडी न्या। तुमची गाडी आता हँडलिंग पण आहे ना, पहिले इथं वायर होती, हँडलिंगची वायर कमी जास्त इथं करायचं सिस्टम होतं मित्रांनो। ती वडले नट टाईट केला की हँडलिंग गाडी व्हायची, म्हणजे रेस होत नव्हती। आताच्या गाड्या कशा रेस होतात, तर त्या रेससाठी त्यांनी काही नट वगैरे दिलेलंच नाही, त्याच्यामुळे शोरूमला गाडी न्यावीच लागते। हे एक आहे। आणि दुसरं झालं मित्रांनो काय येतं काहीच नाही ना, दुसरं काय करतात ते 1350 रुपयात फक्त ऑइल चेंज करतात, ग्रीसिंग करतात, थोडं इकडं तिकडं पुचू ऑइल मारतात, झाली सर्व्हिसिंग, दुसरं काय आहे। त्याच्यामुळे सांगतो आपल्या 2 सर्व्हिसिंग मिनिमम लोकल गॅरेजला करत जावा। हाताने आपलं ऑइल टाकलं तरी हाताने पण टाकू शकतो आपण, तिथं त्यांच्याकडे ते नारसाळे वगैरे असतात जिथं ऑइल देतात तिथं त्यांच्याकडून नारसाळे घेऊन तुम्ही पण ऑइल टॉपअप करू शकता घरी बसल्या। त्याच्यामुळे जास्त खर्चाच्या भानगडीत पडू नका। फक्त गाडीला आपल्या आहे ना ऑइल व्यवस्थित ठेवा, ऑइल जपून ठेवा गाडीमध्ये। जेवढं ऑइल जास्त तुम्ही लेवल ठेवल ना
तेवढी गाडी व्यवस्थित राहणार आहे. दुसरं गाडीला काही बघायला लागत नाही आहे. तुम्हाला वाटत असेल शोरूमला लय भारी काम करतात, भारी भारी मॅकॅनिक आहे, काही नाही. एकच मॅकॅनिक मस्त असतो, तो जुना व्यवस्थित, त्याच्या हाताखाली 10 जण काम करतात आणि ते 10 जण फक्त सर्व्हिसिंग, नुसते गाड्या बाहेर काढायचे कामं करतात. त्याच्यामुळं सांगतो मी, तुम्ही सर्व्हिसिंग फक्त आहे ना लोकल गॅरेजला करत जावा, जेणेकरून 4 पैसे तुमचे वाचतील. आणि हे GSTच्या नावाखाली जे आपल्याला लुबाडतात त्यांच्यापासून पण तुमचं आर्थिक नुकसान होण्यापासून वाचताल मित्रांनो. त्याच्यामुळं सांगतो मी, आपल्या ह्या ज्या गाड्या आहेत, गाड्या व्यवस्थित राहण्यासाठीच लोक शोरूमला जातात. पण शोरूमवालेच आपल्याला ठगवत असेल तर मग त्या शोरूमला जाऊन काय फायदा आहे, हेच सांगत असतो मी प्रत्येक आपल्या व्हिडिओमध्ये. माझं पण मत असतं, मला पण वाटतं की माझी गाडी एवढी लक्ष्मी एवढ्या पैशाने विकत घेतली, ती व्यवस्थित राहिली पाहिजे, जास्त वर्ष चालली पाहिजे. त्याच्यामुळं मी पण शोरूमला जात होतो. आणि पण शोरूमवाल्यानेच मला किती वेळा चुना लावलेला आहे. तर अशा प्रकारे ना मित्रांनो, तुम्ही पण चुना लावून घेऊ नका. जर तुम्हाला चुना लावून घ्यायचा असेल तर तुम्ही जाऊ शकता, तुमच्याकडे पैसे जास्त झाले असेल तर तुम्ही जाऊ शकता, GST भरून तिथं 4 मोठे बिल तुम्ही फाडू शकता. काहीच कारण नाही आहे नाराज होण्याचं. मी आपला टाइमपासमध्ये बोलतोय मित्रांनो. कोणाला पैसा जास्त झालेला नसतो, 4 पैसे वाचवण्याच्या हिशोबानेच लोक कामं करत असतात, तिकडेच जास्त लक्ष देत असतात. त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका. मस्तपैकी आपली गाडी शोरूमच्या ऐवजी लोकल गॅरेजला करत जावा, काय प्रॉब्लेम येत नाही गाड्यांना. ते मॅकॅनिक उलट जुने असतात, आपल्यापेक्षा 20-20 वर्ष जुने ते मॅकॅनिक आहेत जे लोकल गॅरेजवरचे. अनुभव माहिती तुम्हाला, अनुभव दांडगा असेल. चला, धन्यवाद.